नमस्कार, मी राणी कासलेवाल. आपण पाहताय तर डिजिटल अहिल्यानगर. 3 महिन्यापूर्वी कॅप्टन थोरात प्रकरणाने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली होती आणि त्यानंतर पारनेर ढवळपुरीमधून देखील एक धक्कादायक घटना समोर आली होती. एका वारकरी संस्थेचा संचालक असलेला हरिभक्त परायण थोरात उर्फ गुंजाळ महाराज याने एका अल्पवयीन मुलीवर अनैतिक आणि लैंगिक असे अत्याचार केले होते. या संदर्भात या महाराजाला अटक करण्यात आली होती. मात्र आता या महाराजांचा जामीन फेटाळण्यात आलेला आहे. या संदर्भात आत्ता आपल्याबरोबर काही वकील आहेत, जाणून घेऊ त्यांच्याकडनं. गुंजाळ उर्फ थोरात या महाराजांचा जामीन फेटाळण्यात आलेला आहे, काय सांगाल? नमस्कार, मी ॲडव्होकेट ऋषिकेश शिंदे. पूर्ण महाराष्ट्राला खळबळजनक असणारा किंवा हादरवून सोडणारा जो गुन्हा होता पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे घडलेला, ज्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला होता, त्या प्रकरणातील आरोपी अण्णासाहेब गुंजाळ उर्फ यशवंत एकनाथ थोरात, थोडक्यात थोरात महाराज, या आरोपीचा जामीन अर्ज आज मेहरबान जिल्हा सत्र न्यायाधीश एम एस शेख यांनी फेटाळला आहे. या घटनेची पार्श्वभूमी अशी की हा महाराज जो आहे तो आधी नाशिक जिल्ह्यामध्ये पाथऱ्या या ठिकाणी राहत होता. त्या ठिकाणी त्यांनी आधी याच स्वरूपाचा एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा केला होता. त्याच्यावर आपल्या पॉक्सोचे सेक्शन 3 आणि 4 अंतर्गत आधी पण गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर तिथून 2015 नंतर तो येऊन 2016मध्ये ढवळपुरीमध्ये येऊन राहू लागला आणि ढवळपुरीमध्ये येऊन त्यांनी एक वारकरी शिक्षण संस्था चालू केली आणि ढवळपुरी पारनेर पंचक्रोशीमध्ये तो कीर्तनकार म्हणून वावरत होता. तर या आरोपीने 2016पासून वारकरी शिक्षण संस्था सुरू करून तिथे त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या एका पीडितेवर लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणाची गंभीरता खूप जास्त होती. त्या पीडितेला लोखंडी चिमट्याने चटके वगैरे दिले होते. तर या सगळ्याचं गांभीर्य माननीय न्यायमूर्ती एम एस शेख साहेबांना आम्ही पटवून दिलं. त्यानंतर डिटरन्स ऑफ लॉ म्हणजे कायद्याची भीती राहणार नाही. जर अशा प्रकारच्या आरोपींना किंवा अशा गंभीर स्वरूपाच्या आरोपींना जर गुन्ह्यातून मुक्तता केली किंवा न्यायालयाने जामीन मंजूर केला, तर या सगळ्या गोष्टींबाबत आम्ही मेहरबान कोर्टासमोर युक्तिवाद करून हा जामीन अर्ज पीडितेतर्फे चालवला. या प्रकरणात मी ॲडव्होकेट ऋषिकेश शिंदे, प्राजक्ता करंडे, गौरी सालमिटी आणि आनम शेख आणि प्रवीण आदमाने या सगळ्यांनी पीडितेचं वतीनं कोर्टामध्ये बाजू मांडली आणि मेहरबान कोर्टाने सगळा युक्तिवाद लक्षात घेऊन हा जो अट्टल आरोपी आहे त्या आरोपीचा जामीन अर्ज आज या ठिकाणी फेटाळला आहे. दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्था चालवणारा यशवंत उर्फ अण्णासाहेब थोरात उर्फ गुंजाळ राहणार ढवळपुरी तालुका पारनेर हा जवळपास 12वी शिकणारी एक जी पीडित मुलगी होती ती तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करीत होता. आणि जर फिर्याद पाहिली तर या फिर्यादीमध्ये असं त्या पीडितेच्या भावाने नमूद केलेले की पीडित ही 8वीला असल्यापासून त्यांच्याकडे तिचं जाणं येणं होतं आरोपीच्या घरी. आणि दरम्यान हा जो आरोपी होता त्याला वेळोवेळी धमकी द्यायचा, तसेच तिच्या नातेवाईकांना, घरच्यांना, कुटुंबियांना मारण्याची धमकी देत होता. आणि जेव्हा केव्हा ती मुलगी घरी जायची त्यावेळी तिच्यासोबत तिच्या शरीराला तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने स्पर्श करीत असायचा. तसेच कुटुंबियांना मारण्याची धमकी देऊन तिच्यासोबत तो अत्याचार करीत होता. दिनांक 10/3/2026 रोजी ही पीडितेला त्या आरोपीने घरी बोलावून घेतलं. परंतु ती जाण्यास तयार नव्हती. त्यावेळेस आरोपीने तिच्या कुटुंबियांना मारून टाकेल अशी तिला धमकी दिली आणि तिला घरी बोलवून घेतलं. घरी आल्यानंतर तो तिला धमकी देऊ लागला, की "मी जेव्हा-जेव्हा तुला बोलवतो, तेव्हा-तेव्हा तू का येत नाही? आणि तू आलीच पाहिजे. जर तू आली नाही तर तुझ्या कुटुंबियांना मी मारून टाकेल." अशी त्यांनी धमकी दिली. आणि ती आली नाही याचा राग घेऊन त्यांनी त्या पीडितेला बांबूने मारलं. त्याचबरोबर पकडीचे जे चिमट्याने गरम करून तिच्या प्रायव्हेट पार्टला तसंच तिच्या पायांना वेगवेगळ्या ठिकाणी चटके दिलेले पण होते. याबाबतचं आता हे जे अशी घटना घडल्यामुळं ती पीडिता खूपच म्हणजे जखमी तर झालेली होती, पण तिला चालताही येत नव्हतं. त्यामुळे ती 2-3 दिवस घरामध्ये शांत बसलेली होती. पण ती खूप सतत शांत बसलेली असल्यामुळं तिच्या भावाने तिला विचारले, की "काय झालं?" तर ती लवकर काही सांगत नव्हती. त्यामुळे मग त्या भावाने त्याच्या आणखीन काही नातेवाईक आहे त्यांच्या मदतीने त्या मुलीला बोलतं केलं. बोलतं केल्यानंतर तिच्यासोबत जे काही घटना घडत होती याबाबतची माहिती त्या पीडितेने तिच्या भावाला दिली. आणि त्या संदर्भातली फिर्याद दिनांक 15/3/2026ला पारनेर पोलीस स्टेशनला दाखल झाली. पोलीस स्टेशनला दाखल झाल्यानंतर त्या पीडितेला मेडिकलसाठी जेव्हा तिथल्या पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवलं आणि त्या संदर्भातला अहवाल हा आपल्या मेहरबान कोर्टात आलेला होता. आता नुकताच आरोपीने या केसमध्ये जामीन अर्ज दाखल केला. त्यावेळी ते जे काही मेडिकल आहे ते आम्ही पाहिलं कोर्टामध्ये. तर त्या मुलीच्या पायांना चटके दिल्याच्या खुणाही दिसून येत होत्या. त्याचबरोबर तिच्याबरोबर
ह्या ज्या आरोपीने शारीरिक अत्याचार केल्याचंही मेडिकलमध्ये दिसून आलं. ज्या सगळ्या गोष्टी आम्ही सरकारतर्फे मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं आणि या सगळ्या बाबी लक्षात घेऊन मेहरबान कोर्टाने हा जो आरोपी आहे यशवंत उर्फ अण्णासाहेब थोरात उर्फ गुंजाळ, आता हा जो आरोपी यांनी त्याचं नाव गॅझेटद्वारे बदललेलं आहे, त्यामुळे त्याची 2 नावं आहेत. एक यशवंत उर्फ अण्णासाहेब थोरात आणि एक गुंजाळ म्हणून एक दुसरं एक आडनाव आहे. आता ही जी व्यक्ती आहे आरोपी, ही दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्था चालवत होती आणि या माध्यमातून तो त्या मुलीवर वेळोवेळी अत्याचार करीत होता. हे सगळ्या गोष्टी कोर्टाने पाहून हा जो आरोपी होता यशवंत उर्फ अण्णासाहेब थोरात गुंजाळ, याचा जामीन अर्ज नुकताच फेटाळलेला आहे.